होत नाही किंवा तुमची कार्यक्षमता कमी येते. म्हणून त्या शेणातला मिथेन गॅस जावा लागतो. त्यासाठी थोडेसे दिवस 2 मिनिट शेण असंच पसरून ठेवायचं, वाळवून ठेवायचं आणि त्याला पाणी मारत राहायचं. आज पाणी मारलं की पुन्हा वर खाली करायचं, दुसऱ्या दिवशी परत पाणी मारायचं, तिसऱ्या दिवशी परत पाणी मारायचं. असं कमीत कमी 8 दिवस पाणी मारायचं. मग त्या शेणातली संपूर्ण उष्णता बाहेर जाते आणि जेव्हा उष्णता बाहेर जाते सगळी, त्याच्यानंतर मग काय सोडायचं त्याच्यामध्ये? गांडूळ सोडायचे. कन्फर्मेशन करून घ्यायचं की बाबा यातली उष्णता कमी झालेली आहे, पूर्ण गार झालेला आहे. आणि त्या गारव्यामध्ये मग गांडूळ सोडायचे, जेणेकरून कन्फर्म कसं करायचं? हां, ते कन्फर्म करण्यासाठी आपण साधी गोष्ट करू शकतोय. एक साधारणतः एक अर्धा फुटाचा खड्डा काढायचा हाताने आणि हाताला गरम लागते का बघायचं. जर गरम लागलं तर थांबायचं अजून 2 दिवस, 4 दिवस थांबायचं. आपल्याला काही गडबड नाही, कारण आपल्याला प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे. जर शेणामध्ये उष्णता राहिली आणि त्याच्यामध्ये गांडूळ तुम्ही सोडले तर तो प्रोजेक्ट अनसक्सेस होतो. साधारणतः 100 मधले 90 प्रोजेक्ट अनसक्सेस होते. काय करायचं? पण आता जे माझ्याकडून हे प्रकल्प घेतात त्या लोकांना मी शिक्षित करतोय. माझे जे व्हिडिओज आहेत ते सगळे पाठवतोय, त्यांना त्याची प्रोसेस सांगतोय आणि त्याच्यानंतर त्यांच्या गोष्टी करून घेतोय. 100 मध्ये 90 प्रोजेक्ट अनसक्सेस होत होते. आता रेशो असा की 100 मध्ये 90 प्रोजेक्ट सक्सेस व्हायला लागले. कारण योग्य दिशेनं आपण काम केल्यामुळे. जर समजा योग्य दिशेनं कामच केलं नाही तर त्याच्यामध्ये अन्न या की